हॅलो एव्हरीवन, कशा सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण मागच्या टॉपिकला पावडर जस्ट कंप्लीट केलं होतं, बरोबर की नाही? पावडर फॉर्ममध्ये पावडरचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे कुठले कुठले टाईप आहेत, ते सगळं त्याच्या कॅटेगरीवर सगळं आपण डिटेल बघितलं होतं. ठीक आहे. आज आपण बघणार आहे न्यू लिक्विड डोसेस फॉर्म. हा तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर आज आपण डिस्कस करणार त्याचं जस्ट इंट्रोडक्शन काय आहे, क्लासिफिकेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, एस्पेशली यूज इन द फॉर्मेशन ऑफ द लिक्विड डोसेस, कशा प्रकारे आपण यूज करतो, हे सगळं आज आपण डिटेलमध्ये बघणार. ओके, चला आपण स्टार्ट करूया. आणि हो फ्रेंड, चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. आणि व्हिडिओ हेल्प वाटला तर लाईक करायला देखील विसरू नका. तर आता बघा, नेमकं लिक्विड डोस म्हणजेच काय, आधी आपण बेसिकपासून जाऊया. ठीक आहे. आता डोस म्हणजेच काय, एखादं तुमचं मेडिसिन असणार आहे. ठीक आहे. मग मेडिसिन ते लिक्विड असू शकतं, सॉलिड असू, वॉटर, जे काही असणार आहे. ठीक आहे ना. लिक्विड डोसेस फ्रॉम आर मीन फॉर द आयदर इंटरनल और एक्सटर्नल यूज. तुम्ही जे घेतात ते तुम्ही इंटरनल घेऊ शकता और एक्सटर्नल त्याचा यूज होतो. ठीक आहे. दे आर द प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल ड्रग. म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणता, API बोलता, इन ॲक्वियस और नॉन ॲक्वियस सॉल्व्हेंट. ॲक्वियस म्हणजे जे वॉटरमध्ये वगैरे बनवले असतात ते, आणि नॉन ॲक्वियस म्हणजे वॉटरच्या व्यतिरिक्त जे पण आपण सॉल्व्हेंट यूज करतो ते तुमचे नॉन ॲक्वियस सॉल्व्हेंट झाले, बरोबर की नाही? आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू शकतो की मी जस्ट तुमचं आता मेडिसिन आहे, बरोबर की नाही? आता मेडिसिनमध्ये तुम्ही एक प्रकारे सांगू शकता, जस्ट तुमचं मेडिसिन आहे. ओके, मेडिसिन आहे, त्याच्यात आपण मेन प्रोडक्ट काय टाकतो, API टाकतो, म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट तुम्ही म्हणता. हे तुमचं काय मेन ड्रग आहे, बरोबर की नाही? म्हणजे ड्रग तुम्ही म्हणता, हो की नाही? आणि त्याच्यामध्ये आपण एक्सप्रेशन, मी बोलण्यात थोडंसं माझं हे होतं आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही यूज करता, म्हणजे ते म्हणजे तुमचं सॉलिड असू शकतं, किंवा सॉलिडमध्ये तुम्ही सांगू शकता की जर टॅबलेट, कॅप्सूल वगैरे ते म्हणतात ते. लिक्विड म्हणजे तुमच्याकडे जे पण सिरप वगैरे येतात, जस्ट इंजेक्शन वगैरे, वॉटएव्हर जे काय येतात ते लिक्विडमध्ये. आणि सेमी सॉल्टमध्ये तुमचं जसं ऑइंटमेंट म्हणजे आपण क्रीम वगैरे टाईप वगैरे म्हणतो त्या प्रकारचे. ठीक आहे ना. हा आपला मेन इन्ग्रेडियंट झाला. पण त्याच्या सपोर्टला आपल्याला काहीतरी पाहिजे असतं ना, मिक्सिंग करायला. मग आपण काय करता, मला ते स्पेलिंगचं थोडंसं बोलण्यात बरोबर हे होते. ओके, ते एक्सप्रेशन, सॉरी, ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल ते आपण दोघं काय करतो, मिक्स करतो. ओके, तर आपण बघूयात पुढे, स्टेप बाय स्टेप जाऊयात. आता बघा, क्लासिफिकेशन याचे 2 टाईप आहेत. एक म्हणजे मोनोफेजिक लिक्विड डोस फॉर्म, आणि सेकंड म्हणजे तुमचं काय, बायफेजिक लिक्विड डोस फॉर्म. ठीक आहे. मोनोफेजिक म्हणजे काय, तुम्हाला नेमिंग म्हणणं लक्षात आहे, तुम्ही आधीपासून तुम्हाला माहिती आहे मोनो आणि बाय काय असतं. ठीक आहे. मोनो म्हणजे सिंगल आणि बाय म्हणजे काय, डबल, बरोबर, किंवा 2 सिम्पल म्हणू शकता. आता मोनोफेजिक म्हणजेच काय की दिस लिक्विड डोस फ्रॉम द कन्सिस्ट ओनली सिंगल फेज. हा कसा असणार आहे, ओनली सिंगल फेजमध्ये असणार आहे. कन्सिस्ट आयदर ट्रू और कोलायडल सोल्युशन, दे कन्सिस्ट इन ॲक्वियस और नॉन ॲक्वियस सोल्युशन ॲट द फेज. तुम्ही जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. सिंगल फेज म्हणजे कसं, एक प्रकारचं तुम्हाला ते एकसारखं दिसणार आहे. कुठलं पण तुम्ही घेतले, ओके, कुठलं तरी सिरप वगैरे कुठलं तरी घेतलं, ते कसं एकसारखं तुम्हाला दिसतं. म्हणजे ते कसं आहे, मोनो बेसिक आहे, एकच हे यूज केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे सिंगल फेजमध्ये. आता तुम्ही वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही जसं मीठ वगैरे टाकून बघा, त्याला मिक्स करा, तो कसा दिसतोय, सिंगल. त्याचे डबल लेअर दिसत आहेत का, नाही दिसत. म्हणजे तुमचं एक प्रकारचं ते काय झालं, मोनोफेजिक लिक्विड डोस फॉर्म झाला आहे. कळतंय? नेक्स्ट आहे आपला बायफेजिक लिक्विड डोस फॉर्म. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असणार आहे की त्याचे अपोजिट ऑब्विसली, कारण की दे आर द जनरली रिप्रेझेंट बाय द इम्युलेशन अँड सस्पेन्शन अँड कन्सिस्ट ऑफ 2 इमिसिबल फेज. इमिसिबल म्हणजे काय, इम म्हणजे तुम्हाला लक्षात आला, मिसिबल होणार का, मिक्स होणार का, ते नाही. जे मिक्स नाही होणार ते काय, इमिसिबल आहे, बरोबर. दॅट इज द कंटिन्युअस फेज अँड डिस्पर्स फेज. म्हणजे त्याच्यामध्ये बघा, काही काही याच्यामध्ये आपल्याला दिसतात 2 फेजेसमध्ये दिसतात. हा एक फेज वेगळा आणि हा एक फेज वेगळा. ठीक आहे ना. काही काही सोल्युशन असतात बघा आपले, ते इनमिसिबल असतात, म्हणजे ते 2 फेज 2 याच्या बदले असतात, पण ते मिक्सिंग होतात का, नाही होतात. तर जसं सपोज तुम्ही सांगू शकता की वॉटरमध्ये ऑइल वगैरे तुम्ही जर मिक्स केला सपोज, बरोबर की नाही, तर तुमचं जे ऑइल असतं ते काय होतं, वॉटरच्या वरती तरंगतं. ते मिक्स होतं का, नाही होत. तशा प्रकारचे हे बायफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म असतात. ओके. नेक्स्ट आहे आपला ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजेसमध्ये तुम्ही सांगू शकता इझिली की जस्ट तुम्ही जे ड्रग्स वगैरे घेतात, कशा प्रकारे ते
सॉलिड आणि लिक्विडमध्ये दोघांमध्ये काय बघा, ड्रग इन द फॉर्म ऑफ लिक्विड डोस आर इझिली अँड फास्टली ॲब्सॉर्ब कम्पेअर टू सॉलिड डोस फॉर्म. आता बघा, जे तुम्ही ड्रग जे घेतात, जे लिक्विड डोस असतात, कळतंय, लिक्विड म्हणजे सिरपमध्ये आपण घेतो ते कशाचा इझिली आपल्या बॉडीमध्ये आपण घेता बरोबर काय होतं, त्या ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये पूर्ण हे होऊन जातात बरोबर. तर जे आपण सॉलिड म्हणजे जसं तुम्ही सांगू शकता की टॅबलेट किंवा कॅप्सूल घेतली तुम्ही तर तिला ब्रेक व्हायला टाईम लागेल बरोबर की नाही, आणि जिथं आपल्याला त्रास होतोय त्या तिथं जायला पण थोडासा टाईम लागेल, कारण की ब्रेक व्हायला टाईम लागेल, थोडासा टायमिंग लागेल. जर सपोज जर तुम्ही आता लिक्विड डोस घेतला त्याच्यापेक्षा पहिले तर तुम्हाला लिक्विडचा कसं आहे लगेच सडनली तो काय होऊन जाईल बॉडीमध्ये कम्प्लिटली जाईल बरोबर की नाही. तो काय होईल मग तो लगेच तुम्हाला थोडासा फरक दाखवेल सॉलिडपेक्षा. आणि तसं जर तुम्ही जर इंजेक्शन वगैरे घेतलं तर इंजेक्शन तर आपल्या डायरेक्ट काय करतात, आपल्याला डायरेक्ट इंजेक्शन जेव्हा देतात तेव्हा तो डायरेक्ट ब्लड आपल्या इथला ब्लडच्या ह्याच्यात थ्रू देतात बरोबर की नाही. म्हणजे तो कसा ब्लडमध्ये डायरेक्टली सडनली तो काय होऊन जातो मिक्स होऊन जातो बरोबर की नाही. म्हणजे त्याचा तुम्हाला लवकर फरक पडेल इंजेक्शन म्हणजे लिक्विडपेक्षा बरोबर की नाही. तसंच म्हणजे मग काय सांगू शकता तुम्ही की लिक्विड डोसचा हा इझिली आणि फास्टली ॲब्सॉर्ब होतो सॉलिड डोसपेक्षा. कळतंय, मला जेवढं इझी समजावता येईल तेवढं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. ड्रग विथ द लार्ज डोस कॅन बी इझिली ॲडमिटेड. तुमचे जे ड्रग्स असतात ते तुम्ही इझिली काय करू शकता, घेऊ शकता बरोबर. काही ड्रग्सचे बघा बिटर ट्रेस वगैरे असते. म्हणजे तुम्ही नेक्स्ट पॉईंट सांगू शकता की त्याचे ॲडव्हान्टेज बघतो आपण बरोबर की नाही. त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता की ड्रग्स विथ द बिटर अँड प्लेजंट टेस्ट कॅन बी इझिली मार्क बाय ॲडिंग द स्वीटिंग अँड फ्लेवरिंग. याचे काही जे ड्रग्स असतात आपल्याला माहिती काय खूप कडू असतात ज्यांची आपल्याला टेस्ट अजिबात आवडत नाही, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात काय केलं असतं यांनी जस्ट फ्लेवरिंग एजंट म्हणजे जसं आपल्याला एकदम म्हणजे त्याच्यामध्ये मिक्सिंग केलेलं असू शकतं एखादं ग्लुकोज वगैरे तुम्ही म्हणू शकता. किंवा बघा काही यांची बघा आपण जर व्हिक्सची गोळी वगैरे घेतो त्याच्यामध्ये जिंजरसारखे फ्लेवर वगैरे म्हणजे फ्लेवरिंग म्हणजे जस्ट त्या प्रकारचं तुम्ही सांगू शकता बरोबर की नाही. त्यांची थोडीशी चव म्हणजे आपल्याला चांगली वाटते, आपण ते इझिली घेऊ शकतो टेस्टमध्ये, ठीक आहे ना, त्या प्रकारचं. नेक्स्ट आहे की लिक्विड आर द इझियर टू सॉल्व दॅन द टॅबलेट कॅप्सूल. मी आता मगाशीच बोलले की लिक्विड हा इझी आपल्या बॉडीमध्ये काय होऊन जाईल बरोबर की ॲब्सॉर्ब होऊन जाईल लिक्विड डोस जो असणार कशापेक्षा सॉलिड म्हणजे टॅबलेट आणि कॅप्सूलपेक्षा. ओके ना. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता दिस आर द मोस्ट सुटेबल डोस फ्रॉम द पेशंट हॅव्हिंग द डिफिकल्ट टेकिंग द टॅबलेट और कॅप्सूल दॅट इज द चिल्ड्रन अँड ओल्ड एज पेशंट. तुम्ही सांगू शकतात की आता आज आपण बघितलं की काही ड्रग्स कसे असतात त्यांची टेस्ट एकदम म्हणजे आपल्याला आवडत नाही, अनप्लेजंट टेस्ट वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये काय स्वीटिंग एजंट अँड फ्लेवरिंग एजंट यूज करतात. आता जे काही लहान मुलं असतील ते त्यांना तर अजिबात आवडत नाही बरोबर की नाही, औषध घ्यायला म्हणजे ते नकोच बोलतात. तर त्यांच्यासाठी बघा आणि काही जे ज्यांचे ओल्ड एज वगैरे असतात बरोबर की नाही त्यांच्यासाठी पण मग जस्ट त्यांना आवडण्यासाठी तर आपण थोड्या प्रमाणात काय करतात मग ते त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट आणि स्वीटिंग एजंट ते टाकतात. कळते. आता लहान मुलांच्या औषधी वगैरे बघितले असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं थोड्याशा गोड असतात तरच ते घ्यायला बघतात बरोबर आहे की नाही, त्या प्रकारे. आता याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. तुम्ही सांगू शकता लिक्विड डोस फॉर्म आर युजली लेस स्टेबल कम्पेअर टू द सॉलिड डोस फॉर्म. आता बघा लिक्विड डोस का म्हणून लेस स्टेबल आहे बरं का, तुम्ही सांगू शकता कारण की आपण लेक्चर बघितलं ते इझिली तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. ओके, मागच्या टॉपिक लक्षात आलं असेल तर बघा हा लेस स्टेबल आहे कारण की लिक्विडचं आपण काहीतरी सपोज तुम्ही एखादा सिरप घेतात हो की नाही. आता ते तुम्हाला 10 ml दिलं आहे, तुम्ही 10 ml सपोज घेतलं ते बरोबर 10 ml घेतलं, पण काय होईल त्याचंवालं जस्ट त्याचं काही आपण जेवढं घेतलं त्याच्यापैकी काहीतरी ड्रॉप्स आपण त्याच्यामध्ये राहणार आहे. दुसऱ्या दिवशी घेतलं त्याच्यापैकी अजून थोडेसे काही राहू शकतं किंवा काही पूर्ण घेऊ शकतं. म्हणजे ते कंटिन्यू आपण म्हणजे जेवढं दिलं तेवढं घेणार का, नाही होत, तसं होत नाही. त्यापेक्षा सॉलिड डोस कारण की जे आपण सिरप आणि टॅबलेट घेतली आज 1 टॅबलेट घेतो उद्या आपण 2 म्हणजे 1 टॅबलेट घेणार तर त्यांचं दोघांचं जे पण असणारे ॲक्युरेसी जे असणार ते सेम असणार आहे लिक्विडपेक्षा. हा एक डिसऑर्डर झाला बरोबर. हाय चान्स ऑफ मायक्रोवेल कंटेमिनेशन कारण की जर लिक्विडमध्ये असेल आणि ते जर वॉटर वगैरे तर जस्ट मायक्रोवेल कंटेमिनेशन होऊ शकते स्पेशली इन ॲक्वियस प्रिपरेशन म्हणजे जे ॲक्वियस सोल्युशन वगैरे असतात म्हणजे जे आपण ॲक्वियसमध्ये जे बनवलेलं आहे ते मायक्रोवेल कंटामिनेशन त्याचा काय होऊ शकतं जास्त कारण की आपण स्टोअर करण्यासाठी आपण जास्त दिवस बघा काहींची एक्सपायरी डेट लवकर असते आपलं लिक्विडच्या याच्यामध्ये बघितली तर त्याचा हा मेन पॉईंट आहे की मायक्रोवेल कंटामिनेशन जास्त होऊ शकतं. इन ॲक्युरेसी इन डोज कम्पेअर टू द टॅबलेट कॅप्सूल मग असे डिस्कस केला याच्यामध्ये ॲक्युरेसी आढळत नाही. दे आर बल्की
अँड देअरफॉर इन्क्लुडेड इन द ट्रान्सपोर्ट अँड स्टोअर. आणि हे एक प्रकारचं कसं असतं, बल्की इन नेचर असतं, बरोबर. आणि आपण ट्रान्सपोर्ट आणि स्टोअर त्याला करू शकतो. बघा सपोज तुमचं काही जर ग्लासच्या बॉटल्स वगैरे असतात तर त्या जस्ट आपल्याला माहिती आहे की जर म्हणजे ट्रान्सपोर्टच्या वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतात, एखादा एक दुसरी लागली तर काय होईल, ती क्रॅक होऊ शकते, बरोबर की नाही. हा पण एक म्हणजे जस्ट एक प्रकारचे घाबरण्यासारखा पॉईंट आहे, बरोबर की नाही. नेक्स्ट तुमचा की एक्सप्रेशन यूज इन द फॉर्मेशन ऑफ LDF म्हणजे लिक्विड डोस फॉर्म. मी फक्त याला EXच बोलेल तर तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. मला ते थोडंसं प्रॉब्लेम येतो बोलण्यात. LDF म्हणजे लिक्विड डोस फॉर्ममध्ये आपण फॉर्म्युलेशन कशा प्रकारे होतो ते सगळं आपण जस्ट बघून घेऊया, यूज कसा होतो एक्सप्रेशनचा, ठीक आहे. तर EX आर दोज सबस्टन्स विच इन्क्लूड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ डोस फ्रॉम बट डू नॉट हॅव एनी थेरप्युटिक ॲक्टिव्हिटी ऑफ दिस वन. A number of additive used in the during the formation of the liquid dose form this included. आता कुठले आपण बघितले की एक्सप्रेशनमध्ये तुम्ही सांगू शकतात की आपण जस्ट म्हणजे हा तुमचा जो पण कुठला API म्हणजे जो मेन ड्रग्स आहे त्याच्यासोबत आपण हा काय करतो, त्याच्या सोबतीला घेतो. म्हणजे जस्ट आपल्याला सॉलिड बनवायचं आहे, लिक्विड बनवायचं आहे का जस्ट सेमी सॉलिड वगैरे कशा प्रकारचे बनवायचे, बरोबर की ते कशा प्रकारचे हे होणार, त्याची थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीज ही स्पेशली नसते, याचा स्पेसिफिक असा रोल काही नाही आहे, बरोबर की नाही. आपण नेक्स्ट बघूयात. म्हणजे म्हणण्याचं एकच तात्पर्य आहे की तुमचे जे एक्सपेक्टेशन्स ओके ते जे आहेत त्याचा स्पेसिफिक असा रोल काही नाही आहे. फक्त तो काय करतो, एक प्रकारे सपोर्ट करण्याचं काम करतो. कोणाला, API तुमचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे ड्रगचा त्याला, बरोबर आहे की नाही. तो कशा प्रकारे करतो, काय आपण कशा प्रकारे त्याच्यात ॲड करून कशा प्रकारे करतो ते आपल्याला सगळं याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणूनच सांगा की सबस्टन्स विच इज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द डोस, म्हणजे तो तुम्ही कशामध्ये यूज करता, ड्रग्ससोबत यूज करताय, पण त्याचा स्पेसिफिक असं काय आहे का रोल नाही. जो रोल सगळा काही आहे तो याचा आहे, बरोबर. पण तो हा कसा प्रकारे सपोर्ट करतोय ते आपल्याला डिस्कस करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे सांगू शकता बघा कुठले पॉईंट आहे त्याच्यामध्ये. को-सॉल्वंट आहे, तुम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणू शकता, सस्पेंडिंग इम्युनेशन एजंट म्हणून, व्हेइकल सॉल्वंट, अँटीऑक्सिडंट, स्वीटिंग एजंट वगैरे कशावर ते आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे सगळे, ठीक आहे. आता बघा तुमचा फर्स्ट आहे व्हेइकल आणि सॉल्वंट. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे जे सॉल्वंट आपल्याला गरज आहे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की तुम्ही काय पण घेतलं तरी पण तुम्हाला कशामध्ये ॲड करावं लागणार आहे ना, सॉल्वंटमध्ये तुम्ही यूज करा. आता API घेतलाय तुम्ही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, सॉल्वंट तर यूज करावंच लागणार आहे. म्हणजे त्याला तुम्ही एक म्हणता काय, व्हेइकल म्हणतात. म्हणजे काय, आता बघा इन लिक्विड डोज फ्रॉम व्हेइकल किंवा सॉल्वंट म्हणा तुम्ही आर मेजर कंपोनंट, हा मेजर रोल आहे याचावाला सॉल्वंटचा. तर तो कशा प्रकारे यूज अँड द बेस इन विच ड्रग ऑदर EX ingredient are dissolved vehicle used in the formulation of liquid preparation. बघा तुम्ही जे सॉल्वंट वगैरे तयार करता, बरोबर की नाही, तो आता तुम्ही API त्याच्यामध्ये टाकलाय, सॉल्वंटमध्ये तुम्ही API टाकला, हा तुमचा API आहे आणि तुम्ही त्याच्यात सॉल्वंट तुम्हाला ॲड करायचा, बरोबर. म्हणजे तो एक मेन काम करतोय, तो मेन काम करतोय, कारण की त्याच्यापासूनच आपण पुढे काय करणार आहे एक एक बघत जाणार, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये म्हणजे तो मेन इम्पॉर्टंट काम करतोय. अदर एक्सप्रेशन इन द इन्ग्रेडियंट आर डिझॉल्व इन व्हेइकल यूज इन द फॉर्मेशन ऑफ द लिक्विड प्रिपरेशनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बी द ॲक्वियस किंवा ऑइली, जे पण आपण बोलवणार आहे ते, ठीक आहे. द चॉईस ऑफ व्हेइकल यूज डिपेंड्स ऑन द नेचर अँड काय सांगितलं तुम्हाला, नेचर म्हणजे त्याचं कुठल्या प्रकारचं कसा तो API तुमचा यूज होतो, त्या प्रॉपर्टीज कशा प्रकारच्या त्या सगळ्या आपण बघणार आहे त्याच्यामध्ये, ओके. त्याला तुम्ही काय ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट, API म्हणजे काय, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट, ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा को-सॉल्वंट. को-सॉल्वंट म्हणजे काय, जे सॉल्वंट तुमचे को-सॉल्वंट इज बेसिकली लिक्विड कंपोनंटमध्ये यूज होतं, ऑफ्टन यूज टू द इन्क्रीज द सोलिबिलिटी, काय यूज करण्यासाठी, त्याची सोलिबिलिटी जी ती इन्क्रीज करण्यासाठी ऑफ ड्रग इन डिझायर्ड सॉल्वंट. जेव्हा आपलं सॉल्वंट जेव्हा त्याच्यामध्ये स्पेसिफिक असा रोल नाही करत तेव्हा आपण काय करतो, यूज करतो को-सॉल्वंट. मग तुम्ही फॉर एक्झाम्पल म्हणून सांगता ग्लिसरॉल सांगू शकता की इथेनॉल वगैरे सांगू शकता, ठीक आहे. प्रिझर्वेटिव्ह, आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे आपण किती काहीतरी त्याच्यावर काहीतरी लिमिटेशन असतं, बरोबर, एक्सपायरी डेट वगैरे असते, बरोबर आहे की नाही. त्या प्रकारे म्हणजे याचा म्हणजे हे सगळे EX आहेत, बरोबर आहे ना. प्रिझर्वेटिव्ह आर केमिकल preservative are chemical compound that are added in the formulation to protect them
फ्रॉम मायक्रोबायल कंटॅमिनेशन. काय प्रोटेक्ट करतात? जे पण मायक्रोबायल कंटॅमिनेशन होणार आहे, जे काही अफेक्ट होणार आहे एक प्रकारचं, ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतात ते प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे त्यांची जी लाईफ जी असणार आहे ती काय करणार, तो थोडंसं त्याचीवाली वाढवणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ओनली अ लिमिटेड नंबर ऑफ अँटी मायक्रोबायल प्रिझर्वेटिव्ह आर ॲप्रोप्रिएट इन द ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, जसं आपल्याला बघा कुठले पण आपण घेतो, तुम्ही सिरप वगैरे म्हणा किंवा काय कुठली पण असते त्याच्यामध्ये डिझेल असं प्रिझर्वेटिव्ह वगैरे हा एक तर इम्पॉर्टंट असतो. तो म्हणजे किती दिवस तुमचा तो कशा प्रकारे त्याच्यापेक्षा तो प्रिझर्वेटिव्ह प्रोटेक्ट कसा करू शकतो हे यामध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगतो की अँटीऑक्सिडंट. ठीक आहे. अँटीऑक्सिडंट दिस आर ऑक्सिडंटचं काम तुम्हाला माहिती आहे की तुमचं काय होतं काही जे असतात, दिस आर द सबस्टन्स ॲडेड टू द प्रिव्हेंट इन ऑक्सिडेटिव्ह डिग्रॅन्युलेशन ऑक्सिडेशन ऑफ द सबस्टन्स यूज इन द लिक्विड प्रिपरेशन. लिक्विड प्रिपरेशनमध्ये जे यूज होतं इन द अँटीऑक्सिडंट शुड बी द नॉन टॉक्सिक इन सोल्युबल इन व्हेकल और स्टेबल ॲट ऑल टेम्परेचर. आपल्याला कुठलं पण जे पण सिरप असणार ते आपल्याला कसं असणार पाहिजे, स्टेबल पाहिजे कुठल्या पण टेम्परेचरला. ठीक आहे. म्हणजे आपले टेम्परेचर कमी जास्त पण होत राहील तरी पण ते स्टेबल राहिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काही कॉन्ट्राक्शन काही आढळणार आहे का? नाही आढळणार आहे. बरोबर आहे की नाही? कारण की हा असं पण रिलीज करायचं काम करतो ऑक्सिडंट. बरोबर आहे की नाही? त्यासाठी आपण काय यूज करतो? मग अँटीऑक्सिडंट यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगतो की सस्पेंडिंग अँड इम्युलेसिंग एजंट. याच्यामध्ये सांगू शकतो की दिस आर द दॅट आर मेनली यूज इन द फॉर्म्युलेशन ऑफ द इम्युलेशन अँड सब्स्टन्स. दे आर द बेसिकली यूज इन द हेल्प टू द काय हेल्प करतो? ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट टू स्टे डिझॉल्व इन द फॉर्म्युलेशन. काय इम्पॉर्टंट रोल आहे त्याचा की ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट म्हणजे API टू स्टे इन डिझॉल्व इन द फॉर्म्युलेशन. ओके. विस्कॉसिटी ऑफ द इन्हॅन्सिंग एजंट. आता विस्कॉसिटीवर तुम्हाला विस्कस मिडियम म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन गेलं असेल. आता बघा मध वगैरे घेतो त्याची जसं विस्कसिटी कसं असते एकदम जाडसर असते. म्हणजे काय असतात बघा आपले जे तुम्ही जे क्रीम वगैरे जी यूज करता म्हणजे त्याचं नेचर कसं असतं थोडंसं विस्कस टाईप असतं. बरोबर की नाही? ते याच्यात येतं. ठीक आहे. दे आर द बेसिकली इन्क्रीज इन द विस्कॉसिटी ऑफ द सॉल्वंट. म्हणजे ते काय करतात त्याची विस्कॉसिटी काय करतात इन्क्रीज करण्याचं काम करतात. इट इज मेनली यूज टू कन्वर्ट द लिक्विड टू द जेल अँड फाट. म्हणजे आपण कशासाठी यूज करतो? जेल किंवा पेस्टमध्ये त्याचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा बफरिंग एजंट किंवा बफर्स वगैरे म्हणतो. आता सगळ्यांना माहिती आहे की आपण बफर तुम्ही बघितला नसेल तर तो टॉपिक बघा म्हणजे बफरमध्ये तुम्हाला डिटेल्स लक्षात येईल. बफरिंग एजंट म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जे तुम्ही म्हणजे जे एक प्रकारचं आपण जेव्हा pH मेंटेन करण्यासाठी ह्याचा एक काय pHला हा चेंज होऊ देत नाही. हा तर फंडा तुम्हाला माहिती. बरोबर की नाही? बफरिंग एजंट काय करतो? pHला चेंज होऊ देत नाही. ठीक आहे. आता बघा बफर आर यूज टू द मेंटेन द सोल्युबिलिटी अँड pH ऑफ द लिक्विड प्रिपरेशन ऑफ द pH इज मोस्ट ऑफ द बॉडी फ्लुइड. आपल्याला माहिती की आपल्या बॉडी फ्लुइड 7.4 पर्यंत असतं. बरोबर की नाही? न्यूट्रल. बरोबर. हेन्स द लिक्विड प्रिपरेशन सच ॲज द इंजेक्शन आय ड्रॉप अँड नेसर. मग तुम्ही एक सांगू शकतात की आता 7.4 पर्यंत असते. आता जर आपण एखादी कुठलं तरी आपण जर इंजेक्शन वगैरे घेतोय किंवा आय ड्रॉप किंवा नेसल ड्रॉप वगैरे ते काय जे म्हणतो किंवा सिरप वगैरे व्हॉटएव्हर जे काय घेणार आहे तुम्ही लिक्विड प्रिपरेशन जे पण घेणार आहे त्यांचा pH कसा असतो कमी जास्त होत राहतो. बरोबर की तर ते मेंटेन राहण्यासाठी म्हणजे तेवढंच राहण्यासाठी 7.4 एवढं जर सपोज तुम्हाला राहण्यासाठी तर तुम्ही काय करता बफरिंग एजंटचा म्हणजे हा काय करतो pHला मेंटेन करायचं काम करतो. तो तिथं स्टेबल करून देतो. बरोबर की नाही? म्हणून तुम्ही काय करता बफरिंग एजंटचा यूज करतोय. ड्रॉप शुड बी द बफर ॲट pH in 7.4 टू अवॉइड द इरिटेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट तुमचा स्वीटिंग एजंट म्हणजे तुम्हाला माहिती की जे पण आपले जे काही असतात मास ऑफ द म्हणजे जसं त्यांच्याली टेस्ट वगैरे म्हणू शकतात. बरोबर की बिटर किंवा अनप्लेजंट टेस्ट असते तर फॉर्म्युलेशनमध्ये तुम्हाला मग ते आवडत नाही आपण औषधी वगैरे घेत नाही त्याच्यासाठी मग ते काय करतात मग ग्लुकोज सुक्रोज किंवा हनी सॅकरिन्स किंवा जसं जिंजर वगैरे म्हणजे ह्या प्रकारचे स्वीटिंग एजंट त्याच्यामध्ये टाकतात म्हणजे ते आपण इझिली घेऊ शकतो त्या औषधी. ठीक आहे. फ्लेवरिंग एजंट म्हणजेच काय तुम्ही सांगू शकता की जसं की ओव्हरफ्लोइंग द अनप्लेजंट स्मेल त्याचा कधी कधी आपल्याला स्मेल एकदम खराब वाटतो ना तर किंवा टेस्ट वगैरे त्याचं फॉर्म्युलेशन होतं मग ते काय करतात ॲपलसारखा येतो रोज क्लोव ऑरेंज जिंजर आर कॉमनली यूज इन द फ्लेवरिंग यांचा सगळ्यांचा काय करतो आपण कॉमनली यूज करतो फ्लेवरिंग एजंटसाठी. ओके. नेक्स्ट तुमचा कलरिंग एजंट. कलरमध्ये पण तुम्हाला माहिती आहे
दिस आर द जनरली यूज इन द लिक्विड डोसेस फ्रॉम टू द मास्क द अनप्लेजंट अपरेन्सेस प्रिपरेशन अँड इम्प्रूव्ह द एक्सेप्टन्स ऑफ द कन्झ्युमर्स. म्हणजेच काय की तुम्ही समजा बघा काही काही औषधी असतात त्यांचे एकदम खराब जर कलर असतील तर कोणी घ्यायला बघेल का नाही बघणार. तर त्यांचे जे ॲपरन्स म्हणजे जसं एक प्रकारचे आता बघा लहान मुलांचे किंवा तुम्ही असं बघणार आपण मोस्ट ऑफ करून आपण जे पण लिक्विड सिरप वगैरे घेतो ते जसं बघा रेड कलरमध्ये असतात किंवा येलो कलर म्हणजे असे कलर असतात ते पण कसे एकदम असे आपल्याला जसं एकदम शायनिंग सारखे थोडेसे वाटतात बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही ते समजत की जर एखादा खराब कलर असेल तर लहान मुलं पण घ्यायला बघणार नाही बरोबर की नाही. तर त्याच्यासाठी पण कलरिंग एजंटचा यूज करतो आपण. ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा की ॲपरन्सेस ऑफ द प्रिपरेशन म्हणजे जसं आपण एकदम क्लिअर वगैरे थोडंसं छान दिसण्यासाठी ते कलरिंग एजंटचा यूज करतो. हे सगळे एक्सेप्शन होते. ओके. कोणाला इथपर्यंत कन्फ्युजन नसेल आपला लिक्विड डोस आपण कंप्लीट केला आहे. ठीक आहे. कोणाला काय कन्फ्युजनमध्ये कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.